आयुष्याकडे पाहिलं, साहेबांच्या गर्दीमध्ये चिडून म्हणता म्हणता फक्त जगायचं राहिलं, त्याच्याकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता, मी पिंडो, कारण मी कार्यकर्ता. साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, मी मात्र रस्त्यावरती टिका मारून म्हणतो मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार, नाही मला मेंदू आणि आचार विचार. तू आता राजकारणामध्ये नेता महत्वाचा नसतो, नेत्याच्या मागे कोण आहे हे महत्वाचं असतं. मागची बदलली की राजकारण बदलतं. पाचशे कोटी संपत्ती असणारे नेते एका रात्रीत पक्ष बदलतात आणि विरोधकांशी सोयरेखी करतात. पण 500 स्क्वेअर फुटाचे स्वतःचे घरही नसणारे कार्यकर्ते राजकीय तत्वज्ञान सांगून आपसात भांडत बसतात आणि आपलेच भाऊबंदाशी मित्रांशी कायमचे वैर घेतात. झाले जड आर देवा तुझ्या देवळात चोरट्याचा फड. ऐक ना बाळा, जुन्या लोकांची एक म्हण आहे, हाताची पाची बोट सारखी नसतात, पण जेव्हा खायची वेळ येते ना तर ही पाची बोट एकत्र असतात आणि त्याच वेळेस राजकारण घडतं. लक्षात आलं का? म्हणून इथून पुढं एकच लक्षात ठेवायचं की कुणाच्या मागं फिरायचं का कुणाच्या सोबत फिरायचं हे आता तू ठरवायचं. तर आता कामाला लाग. आरतीच्या आईला मी काय करतोय? हे बाजारात जायचं होतं. चला निघा निघा निघा. युग्या युग्या घर बसा. कुठे? काय रे अण्णा? अरे बोल ना. अरे जरा मोबाईल बिबाईल बघत जा की. का ते पण आम्हीच सांगायचं तुला? अरे घरात जरा किराणा आणायला चाललोय. तुझं नाही झालं बाबा अजून. तुला नाही माहिती कसं असतंय. ताण होतोय नुसता ताण. अण्णा अरे तुला कसं सांगू बाबा. आपलं बरे सकाळी उठायचं लेट आणि गाठायचं किशाचं चहाचं दुकान थेट. मग होतात सगळ्याच पोरांची भेट. तुझं चालू दे संसार संसार माझा. तू बोलणार रे आता. घोड मैदानले लांब नाही. तुला पण कळत. अरे बावड्या लग्न झालेला माणूस म्हणजे एसटी महामंडळातला एसटी सारखा. दिवसभर कुठं बी फिरा
पण संध्याकाळी मात्र डेपोतच मुक्काम, नुसती बरोबर. आणि काय झालं, काय विषय तुझा? अरे युगे गणपती आले जवळ, आता ते मीटिंगचा मेसेज येतोय, आता तू सापडला, आता त्या दादाला मी बोलवतो. अण्णा बोल ना जरा बाहेर रे. हॅलो हॅलो. तू नुसतंच बाहेर असतो रे माझ्या. अरे ते युगे भेटलं होतं मला, म्हणलं तुला मी बोलवावं. आणि ऐक ना, एक काम होतं रे. कुठे आहे तू? हॅलो. हा बोल ना बच्चा. कोण येऊ घ्या? कोण येऊ घ्या? हे लग्न झाल्यापासून पारी सरल्या पोरांना बघ, पारी येड झालंय ते. काय म्हणताय ते? अण्णा काय म्हणते रे दाद्या? अरे येडा म्हणते तुला, येडा. दाद्या चौकात ये पहिला. येडा म्हणतोय होय. ए अण्णा फोन स्पीकरला टाकतोय. वाय झेड हा भालोच. या 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 आमच्या बोकंडी बसा. अरे अण्णा काय म्हणतोय? या 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 शेठ या या शेठ बसा. लय बिजी माणसं हो तुम्ही, या. अरे तुमचे अर्गे खैरे भांडे मित्र मला भेटलेत. तुम्ही तर माझी जान आहे, जान. मिठे एकाला दोघाला तिघ. पण भावांनो एवढं अर्जंट काय काम होतं? मंडळ मीटिंग आणि कार्यक्रम, डान्स आणि काय 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 सूचना बाबा. डोक्याचा भुगाना झालाय नुसता. अरे मीटिंगला जायच्या आधी सगळं जुगाड कन्फर्म करा, नाहीतर मॅटर व्हायचा. भाई माझ्या तर डोक्यात एकच आहे बघ, नाद एकच, बैलगाडा शर्यत. हो दे घरचं, खचतच नाही. वारे माझा वागा, तू बैलगाडा म्हण आणि कुणीतरी म्हणाल ठेवा तमाशा, म्हणजे आकाराला मारून मलाच करायला लागू. अरे दाद्या कशाला खर्चाच्या भानगडीत पडतो? अरे हा तर आपला गणपतीचा कार्यक्रम आहे. माझ्या डोक्यात तर एकच आहे, चमचा आणि लिंबू. लिंब माझ्याकडनं. अरे आता आपण झालोय तिघ, पण आपला पाटलीनबाईचा फॅन कुठे? टेबल का सिलिंग? ए दाद्या लाव त्याला फोन. हॅलो. अहो कुठे बंटी शेठ? अरे की देखण्या चौकात. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन? मैं हूँ कौन? मैं हूँ एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दाद्या म्हणतोय बैलगाड, पण मी बिचारा दुबळा माणूस. माझ्या डोक्यात तर एकच आहे, चमचा आणि लिंबू. तुमच्या जर डोक्यात काय असेल तर तसं सांगा, नाहीतर म्हणतात शेठ लोकांना विचारलं नाही. अरे भावा आपल्या डोक्यात एकच, सबसे गातील गौतमी पाटील. हो दे धिंगारा.
राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. काय तिची अदा आणि मी झालो मी फिदा, पण साला रंगानेच मार खाल्ला. अरे काय तिचा तो ठुमका, काय तिचं ते नाचणं, अरे अख्ख्या महाराष्ट्राला येड लावून ठेवलंय. मोबाईल म्हणू नको, इंस्टा म्हणू नको, फेसबुक म्हणू नको, नुसते तिचेच फोटो आणि तुझं काय चमचा लिंबू आणि बैलगाड. हे बघ अण्णा, आपल्याला तसलं काय सुचत नाही. नाद एकच, बैलगाडा शर्यत झाली. अण्णा माझ्या डोक्यात तर गौतमीच होती राव. तिच्या पलीकडे सॉरी ह्याच्या पलीकडे तर मला काही सुचतच नाही राव. अरे युग्या दाद्या, अरे ही काय गावची जत्रा नाही, गणपती आहे गणपती. आणि मंडळात काहीतरी कार्यक्रम असतो, त्याच्याबद्दल बोला काहीतरी. उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणजे झालं. उचलली जीभ लावली. अरे युग्या दाद्या बंट्या, अरे माझ्याकडे ना आपल्या मंडळासाठी एक भन्नाट आयडिया आहे. कोणती? काय कसली रे? ऐक ना, माझं म्हणणं काय आहे, एखादा नेता किंवा मंत्री येईल का आपल्या गणपतीच्या आरतीला? अरे अण्णा, तू मंडळाचा खजिनदार आणि तुला राज्याचा अर्थमंत्री झाल्यासारखं वाटते. ओ अर्थमंत्री कायला युग्या, तू तर अण्णाला डायरेक्ट अर्थमंत्रीच करून टाकले रे. दाद्या भाई, आता तर आपलीच हवा. आईला अण्णा, तुझं तर डोकं असं आहे, एक गोट घेतला की कसं तड तड तड. अरे एक वोट घेतला की डोकं कसं तर अरे सोडा ते सगळं. आपण आपल्या मंडळाच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना विचारू आणि ठरवू, नाहीतर ये रे बाईला. अरे युग्या, आपल्या मंडळाने जर ठरवलं ना तर ते होतच असते, कारण आपल्या मंडळाचा पॅटर्नच वेगळा आहे रे बाई. चला आता मीटिंगला नाही गेलो तर ते आपल्याला नांगरा सकाट लावतील बघ. बघा, म्हणलं होतं ना सगळी गाणी वाजणार भाऊ. आपला शब्द म्हणजे कसं आहे, काळ्या दगडावरची पांढरी रे. कसं आहे दाद्या? हा, बडी बडी बाते आणि वडापाव खाते, कळलं ना. आता लागा कामाला, बघू पुढचं पुढं. हॅलो हॅलो, हा दादा नमस्कार, मी महालक्ष्मी मित्र मंडळाचा कार्यकर्ता बोलतोय. हा बोल रे बाबा. हा दादा, गणपतीच्या आरतीला यायचं होतं, देवगाव पुण्याजवळचं. अरे मला काय देवगाव माहित नाही का काय. या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला कधीच वेळ नसतो त्या ठिकाणी. पण आता तू एवढाच आग्रह करतो तर आम्ही येऊ त्या ठिकाणी. काय नंबर बिंबर असतील तर आमच्या पियाला देशील. ओके ओके दादा, धन्यवाद. साहेब, मी महालक्ष्मी मित्र मंडळाकडून बोलतोय, काल एक कलता. कोण बोलतोय समज ना, मी तर आवाज ऐकूनच घाबरलो. आलती साधी फोन केला होता, तुम्हाला यायचं आहे. तुम्ही आता मला एवढा मान, तर मी पण ठेवतो तुमची साथ आणि मला आहे माझा अभिमान. मी किरण आहे. मंडळी, अण्णाच्या म्हणण्यानुसार नेते आणि मंत्र्यांना फोन तर झालेत, पण कुणाकुणाला झालेत, केव्हा झालेत आणि ते गणपतीच्या आरतीला केव्हा येणार आहेत हे पाहण्यासाठी चला जाऊया तिकडे. ए बाबा, जवळ आले रे गणपती, फार जवळ. ए अण्णा, तुझे मंत्री, तुझी जबाबदारी. झालं का काय? दाद्या, 7-8 मंत्र्यांना फोन केलेत. आता बघ कशी हवा होती मंडळाची. तुझी हवा होईल का जाईल बघू ते. अरे अण्णा, कुठे तुझे मंत्री, कधी येणार रे? अरे फोन झाले 5 झाला ना राव. अरे पण सगळ्याच मंत्र्यांना एकच तारीख गेली. काय केलं पोरांनी तेच कळणार. अरे तुमचं शॉर्टबीट राहू दे बाजूला. अरे मंत्री जेव्हा येतील तेव्हा येतील, गहू तवा पोळ्या. तिकडे गौतमी पाटीलचा कार्यक्रम चालू आहे, मला माहितीये. पण तिकडे जाऊ आणि जमलं तर तारीख पण घेऊ.
आणि राहिलं पैशा पाण्याचं, अरे मग मी आहे ना बंटी शेठ. अखेर तो दिवस उजाडला. बघूया महालक्ष्मी मित्रमंडळाच्या इथे नक्की काय घडतंय ते. चला. जीवन थट्टा आज माझ्या काळजाची पार आज खुशी नशिबान थट्टा आज मांडली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. मजेत ना? कसं चाललंय गणेशोत्सव? अरे पण ज्यांनी मला फोन केलाय तोच इथं दिसत नाही, याला काय अर्थ आहे? अरे ते सत्कार बित्कार राहू दे रे, चला आरती करून घेऊ. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आलो पण मला इथे कोणी दिसत नाहीये. हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे. तुम्ही पण का आले? तुम्ही पण आले का? होय साहेब, बाबा साहेब, मी सुद्धा आलोय. पण तुम्ही इथे कसे काय आले? आरतीला. आणि काय? महालक्ष्मी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला बोलवले आणि मग गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा बैलगाडा शर्यत असो, मी त्या ठिकाणी जात असतो आणि मला खूप आनंद झालाय. आणि जर मला मंडळाने पुन्हा बोलवले तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. आणि अध्यक्ष महोदय, मी 2 पुरणपोळ्या सुद्धा खाईन. असो, काही असो, मला पुढचा दौरा आहे. चला लवकर चला, आरती करून घेऊ. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटर पहुंच गया, और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपुरुष टूट गया. मरते होने मेरा लगे होने मेरा तो मजा हो क्या, तेरा मेरा लगे होने मेरा तो मजा हो क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्के बजाऊं क्या. बाप रे, काय पाहतोय आपण? आवाज आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतोय तुम्हाला या ठिकाणी. तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार, असेच प्रेम राहू द्या. देणे आणि घेणे हे कर्तव्य समजतो आम्ही या ठिकाणी, तरच आपला सलोखा वाढतो आपला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे काय? म्हणजे विधान मंडळात, ते आपला आरतीला आलोय ना त्या मंडळात.
चुकलं आमचे मी तिकडे जुने संबंध आहे. माझा पण होता दौरा. मी लहानपणी गायचो गोळा घेतो दौरा थांबला. अहो पण इथं यम कुठं जुळलं तुमच्या कवितेत या ठिकाणी? प्रत्येक वेळी जुळायचं नसतं यम, आणि आमच्याकडे आहे सत्याचं गमक. कारण आमच्या टूथपेस्ट मध्ये आहे नमक. या ठिकाणी महाराजांनी उद्धार केला आहे. जो करेगा मुझे मंत्री, जो करेगा मुझे मंत्री उसको दूंगा मैं नाटकों की चंद्री. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, ते समोर माझं आई जगदंबे स्वरूप आहे. मला काही दिसत नव्हतं, ते आता मला दिसायला लागलं. मी आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या देव माणसांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. तुम्ही सगळे देव माणसं आहात. मग दुसरं वर्णन काय करू? कारण ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं. असं माझ्या हातामध्ये काही नाहीये. माझे हात रिकामे आहेत. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. ह्याच्यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते. काका नमस्कार करतो. काही कर, पण थोडं सांगून करत जा. गेल्या वर्षाच्या काळखंडामध्ये कृषी क्षेत्राच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले गेले, जे काही योजना शेतकऱ्यांसाठी आणले गेले, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सरकारमुळे जे काही भर झालेले आहे, त्याच्यामुळे हे आमच्या सरकारच्या निर्णयामुळे भर झालेले आहे, ते काही मला सांगायचे. आणि मला एवढंच या महाराष्ट्राच्या जनतेला मला इथे सांगायचं आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोघांनी संयमाच्या दृष्टिकोनातून राजकारण गेले तेव्हा जीव काही माहिती ती मिळते. महालक्ष्मी मित्रमंडळाने ते मला इथं बोलावलं गेले. मला महालक्ष्मी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायच्या. एवढं त्याची सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहो दादा, तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी गायब होता, त्याचं काय खास आहे नेमकं? सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खरं तर त्या ठिकाणी आम्ही मनोरंजनासाठी चित्रपट पाहत असतो कधीतरी. आणि माझा आवडता चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. आणि मिस्टर इंडियामध्ये जसा तो हिरो या ठिकाणाहून त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गायब होत असतो, त्या हिरोमध्ये आणि माझ्यामध्ये एकच साम्य आहे. आणि ते साम्य म्हणजे हे. मला पुढील कार्यक्रमाला जाण्याच्या करता मी या ठिकाणी तुमची रजा घेतो. आणि महालक्ष्मी मित्रमंडळाने मला इथं बोलवलं, गणपतीच्या आरतीचा बहुमान दिला, त्याबद्दल मी मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी या ठिकाणी. जय महाराष्ट्र. जसं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, तसा हा मंडळ ही सर्वसामान्यांचा आहे. हे मंडळ तुमचं आहे.
हे मंडळ आमचं आहे, हे मंडळ सर्वांचं आहे. महालक्ष्मी मित्र मंडळाने मला इथे आरतीसाठी बोलावून जो बहुमान दिला त्याचा मी स्वीकार करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि नागरिकांना माझी विनंती आहे, सूचना आहे की जसे आपण सावकाश आलात आपापल्या घरी सावकाशपणे जा, गाडी गडबड करू नका. कुठेही कुणालाही कुणाची गैरसोय होणार नाही, कुठलाही काही अपघात होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आले तसे सुरक्षितपणे आपल्या घरी सगळ्यांनी पोहोचा. अरे काय बघतोय हे सगळं मी? अरे काय मंडळ आहे, काय ही पब्लिक, कसला देखावा. हे मी लिहिलेलं तर स्किट नाही ना वाटत. अरे कसलंय हे? अरे मंडळ आहे का विधान मंडळ आहे? अरे मी स्वप्नात आहे का सत्यात आहे? खतरनाक. अरे ह्या मंडळामध्ये सगळेच नेते एकाच व्यासपीठावर दिसतात. अरे दिहू गावला येताना मी प्रवीण बर्डे होतो, प्रवीण बर्डे, पण आता झालोय मी टकलू हैवान कवट्या माकाद. एक केस राहिला नाही मला, एक केस. खतरनाक. कवट्या माकाद. यम्मा यम्मा बकत चाला ना. सगळ्या नेते मंडळींना माझा जय महाराष्ट्र, मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र. आज मी लहान तोंडी मोठा घास घेतो. काही चुकलं तर तुमच्या सर्वांचं मन हे आपल्या महाराष्ट्रासारखंच मोठं आहे. माफ करा, पण माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे, जिथं जिथं महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो तिथं आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र या. जसं मंडळाच्या विनंतीला मान देऊन आज आपण श्री गणेशाच्या आरतीच्या निमित्ताने एकत्र आला, तसंच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र या. हीच एका कलाकाराची प्रामाणिक इच्छा आहे. जे मंडळाच्या मनात होतं ते मंडळाने काल्पनिक कथेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, आणि जे आमच्या मनात आहे ते महाराष्ट्राच्या मनात नक्कीच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. स्वच्छ देऊ सुंदर देऊ हा तर प्रशासनाचा कार्यक्रम, परंतु देऊतील प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी समजून आपले देहू स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण ऑक्सिजन विकत घेतला आहे, तर येणाऱ्या काळात ऑक्सिजन विकत घेणे आहे किंवा येथे शुद्ध प्रतीचा ऑक्सिजन मिळतो अशा जर पाट्या लागू लागल्या तर गैर वाटू नये. वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा. आपण श्री गणेशाच्या आरतीला एकत्र आलात, तसेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नावरती जर आपण एकत्र आलात तर खरंच छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण होईल, आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक अगदी गर्वाने म्हणू शकतो, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ गायकवाड, अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ आबा भालेकर, खजिनदार